नमस्कार, मी करिश्मा पवार इयत्ता 8वी वर्गात आदर्श विद्यालयाचे पुढे ते शिकत आहे. आज माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी अमृता, श्रेया, दिव्या, अनुष्का आहेत. आम्ही सर्वजणी प्लास्टिक मुक्त अभियानाअंतर्गत चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम अमृता, तुला प्लास्टिक याबद्दल काय माहिती आहे? प्लास्टिक प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. संशोधनातून लक्षात आले आहे की देशात मागील 2 दशकांमध्ये प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्लास्टिक वापरता सोपे आणि स्वस्त असते. यामुळे लोकांमध्ये प्लास्टिकपासून बनवलेली वस्तूंची लोकप्रियता आहे. खरंच करिश्मा, माझ्या सभोवताली सर्व प्लास्टिकमुळे जग असल्यासारखं मला वाटतं. घरातील भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य एवढेच काय, वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी आणि टेबलावर अचादनीयासाठी भरपूर लोक प्लास्टिक वापरत असलेले मी पाहिलेले आहे. यासाठी आणि यामध्ये वाद आणि वादच होत आहे. श्रेया, आपण वापरून झाल्यानंतर या प्लास्टिकचा करतो काय ते तुला ठाऊक असेल, तुला आम्हाला सांग. प्लास्टिक प्रत्येकाला हवेसे आहे, परंतु वापरातून बाद झाल्यावर ते कोठे टाकावे हे मलाही समजत नाही. मी मात्र लोकांना घराबाहेरील अंगणात, रस्त्यावर, वाहत्या गटारात व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकताना पाहत असते. त्याचे मत परिवर्तन करणे ही काळाची गरज आहे. आपण यासाठी उपाययोजनेबाबत दिव्याकडून माहिती घेऊ. तसं पाहिलं तर प्लास्टिक निर्मूलन करत असलेले कोणी दिसत नाही. मोठा प्लास्टिकचा कचरा जमा झाला की लोक पेटवून देतात. आज प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर वाढत गेला आहे. परंतु त्यातून निघणाऱ्या धुरामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून काय प्लास्टिक जाळावेच हा उपाय ठरू शकत नाही. माझ्या ऐकण्यानुसार प्लास्टिक कुजतही नाही. मग या कचऱ्याचं करायचं काय? कागद असता तर लगदा करून परत वापरला असता किंवा त्याचा पुनर्वापर केला असता. परंतु प्लॅस्टिक पेटवल्यानंतर त्यापासून प्रदूषण होते. त्यामुळे आपल्या आरोग्यावरती फार मोठा दुष्परिणाम होतो. म्हणजे श्वसनाचे विकार, घशाचे आजार व डोळ्यावरील परिणाम दिसू लागतात. रस्त्यावरती कचरा असतो हे सुद्धा चुकीचं आहे. मी कालच एका कुत्र्याला प्लॅस्टिक खाताना पाहिले. ते खाल्ल्यानंतर त्याची होणारी तडफड मला बघवली नाही. काही वेळानंतर ते तडफडून जीवाला मुकले. हे पाहून मला खूप वाईट वाटले. खरंच आमच्या शेजारच्या गायीने प्लास्टिकच्या कॅरी बघा चाऱ्यात चघळल्या. तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढवलं. तिचं बिचारं रेडकू रडलं. दुधा वाचून त्या लेकराचं अडलं. माझं मन खूप तडफडलं. प्लॅस्टिकचा कचरा हेच त्याचं कारण. खरं तर प्राण्यांसोबत माणसासाठी प्लॅस्टिक खूप घातक आहे. आज शेतात नांगरलं तर प्लॅस्टिकची जाळीवरती येते. पीक कसे येणार, माणसं कशी येणार, आपण काय खाणार, माणसाने जगायला तरी कसं? म्हणून मला असे वाटते की प्लॅस्टिकमुळे होणारे दुष्परिणाम टाळायचे असतील तर प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करावा व आपल्या